Myself Pradmal Patil. Today we are going to learn about Standard 9th Unit number 3, Mohan and his Veena. Before we start the unit, we will see pre-tax. We will see the pie chart on the screen. This pie chart is about musical instruments liked by students. म्हणजेच विद्यार्थ्यांना आवडणारे संगीतांचे साधनं किंवा वाद्य किती प्रमाणात आवडतात ते दर्शविणारा ते प्रीटॅक्स आहे. त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण बघूया. एकूण 5 प्रश्न आहेत. त्या 5 प्रश्नांची उत्तरं पुढील प्रमाणे असतील. क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच इज द मोस्ट पॉप्युलर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट? Answer of this question is harmonium is the most popular musical instrument. Second question, which is the least popular musical instrument? Answer of this question is guitar is the least popular musical instrument. Third question, how many of the students like the flute? Answer is only 14% students like the flute. What is the difference between the popularity of flute and that of tablas? The answer of this question is tabla is more popular than flute. Tabla like 26% students and flute likes 14% students, and difference between both are 12%. Now the last and fifth question, which instrument is liked by half of the students? Answer is the harmonium is liked by the half of the students. Through this we recognize that students like musical instruments, but harmonium is the most popular musical instrument. 50% students like the harmonium. Guitar is the least popular instrument. Only 10% students like to play guitar. 26% students like to play tabla and 14% students like to play flute. Before we start the unit, we will see the hard words in the unit. Now we will see the unit number 3, Mohan and his Veena. Mohan was born in a family of musicians. मोहनचा जन्म एका संगीतकार कुटुंबातच झाला होता. म्युझिक वॉज इन हिज ब्लड. म्युझिक त्याच्या रक्तात होते, म्हणजे परंपरागत पद्धतीने चालत आलेले ते अनुवंशिकतेने त्याच्यात होते. ही ग्रीव अप विथ म्युझिशियन्स. तो संगीतकारांसोबत मोठा झाला होता. लाईक हिज फादर अँड अदर फॅमिली मेंबर्स, ही वॉज इनिशियली ट्रेन इन व्होकल म्युझिक अँड देन ही ट्राईड हिज हँड ॲट द व्हायोलिन. त्यांचे वडील किंवा इतर कुटुंबियांच्या सभ्यांप्रमाणे सुरुवातीला त्यांना मौखिक गायनाचे प्रशिक्षण दिले गेले आणि नंतर त्यांना व्हायोलिन शिकवण्यात आले होते.
When he was about 10, he started liking sitar. He also trained in it and played it for about 3 years. मोहन जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हापासून त्यांना सितार आवडत होती. सितार वाजवण्याचे पण त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि सुमारे 3 वर्ष त्यांनी सितार वाजवली. A German lady came to stay with Mohan's family to learn music from his father. एक जर्मन स्त्री मोहनच्या वडिलांकडून संगीत शिकण्यास आली आणि त्यांच्या कुटुंबासोबत राहण्यास आली. It was then that the guitar entered his life. He began his experiments with that beautiful instrument. तेव्हापासून मोहनच्या जीवनात गिटारचा प्रवेश झाला होता. त्या सुंदर वाद्य म्हणजेच गिटारसोबत प्रयोग सुरू केलेत, म्हणजेच गिटार वाजवण्यास प्रयत्न केले. नो अदर इन्स्ट्रुमेंट नाव इन माय लाईफ. आय वॉन्ट टू प्ले द गिटार ओनली, सेड मोहन टू हिमसेल्फ. गिटार टूक ऑल हिज टाईम. आता माझ्या जीवनात दुसऱ्या वाद्याला स्थान नाही आणि आता मला गिटारच वाजवायचे आहे, असा मोहनने विचार केला. गिटार वाजवण्यासाठी त्यांनी खूपच वेळ घेतला. गिटार, द होल डे गिटार. अवर्स इज अ फॅमिली वेअर सितार, व्होकल्स अँड क्लासिकल व्हायोलिन आर प्रॅक्टिस. द गिटार डज नॉट हॅव इफेक्ट विच अवर इन्स्ट्रुमेंट डू अँड मोरोव्हर इज नॉट फ्रॉम इंडिया, सेड वन ऑफ द फॅमिली मेंबर्स. गिटार संपूर्ण दिवस गिटार आणि गिटारचाच विचार करत असतो, पण आपल्या कुटुंबात सितार, गायन आणि शास्त्रीय व्हायोलिन इत्यादींचा अभ्यास किंवा सराव दिला जातो. आपल्या वाद्यांसारखा परिणाम गिटारमध्ये नाही आणि ते भारताचे वाद्य नाही, असे कुटुंबाच्या एका सदस्याने सांगितले. डू यू नो युअर फादर डज नॉट अप्रूव्ह युअर लव्ह फॉर द गिटार, सेड हिज आंटी. तुला माहीतच आहे की तुझ्या वडिलांना गिटारसाठीचे तुझे प्रेम आवडत नाही, असं मोहनची आंटी म्हणाली. बट हिज मदर केम टू हेल्प हिम, लेट हिम फॉलो हिज हार्ट्स डिझायर, शी डिक्लेअर्ड. पण त्याची आई त्याच्या मदतीस आली आणि बोलली, त्याला त्याच्या इच्छेनुसार कार्य करू द्या, असे त्यांनी डिक्लेअर केलं. Then his father started supporting him. He was overjoyed and decided to modify this western instrument. नंतर त्याच्या वडिलांनी त्याला सपोर्ट किंवा आधार द्यायला ते लागले. मोहनला अत्यानंद झाला, कारण वडीलसुद्धा त्याला सपोर्ट देत होते आणि पाश्चिमात्य या साधनाला किंवा वाद्यात ते फेरफार करण्याचे त्याने नक्की केले. He tried to make it suitable for playing pure Indian classical music. He spent 2 more years with guitar only. त्यांनी या गिटारला शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीतासारखे वाजवण्यासाठी अनुकूल करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी अजून 2 वर्ष गिटारवर लक्ष दिले, म्हणजे गिटार वाजवण्याचा सराव केला. One evening there was a gathering of close family friends. एके दिवशी संध्याकाळी त्यांच्या घरी जवळच्या कौटुंबिक मित्र एकत्र आले होते. इन धिस स्मॉल गॅदरिंग मोहन्स ब्रदर, सिस्टर अँड नेफ्यूज प्लेड म्युझिक ऑन देअर क्लासिकल इन्स्ट्रुमेंट्स. त्या लहानशा संमेलनात मोहनच्या भावाने, बहिणीने आणि भाच्याने शास्त्रीय वाद्यांवर संगीत वाजवले. देअर वॉज अ ग्रेट ॲप्रिशिएशन. त्यांची खूपच प्रशंसा झाली. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना खूपच ॲप्रिशिएट केलं. मोहन टू एक्सप्रेस हीज विश टू परफॉर्म, ही प्लेड ऑन गिटार. मोहनने सुद्धा परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी गिटार वाजवली. आफ्टर हिज परफॉर्मन्स अ रिलेटिव्ह सेड, यू नीड टू वर्क व्हेरी हार्ड विथ द न्यू इन्स्ट्रुमेंट. मोहनच्या परफॉर्मन्सनंतर एक नातेवाईक म्हणाले, या नवीन वाद्यावर तुला खूपच मेहनत करायची गरज आहे. वन ऑफ द रिलेटिव्ह सेड, इफ इट वेअर द सितार यू वूड हॅव बीन इन कॉम्पिटिशन विथ युअर ब्रदर अँड सिस्टर.
You have already spent 2 years on it, but still this instrument needs more. एक दुसरे नातेवाईक मोहनला म्हणाले की जर तू सितार वाजवली असती तर तू तुझ्या भाऊ बहिणींसोबत स्पर्धेत राहिला असता. तू याच्यावर आधीपासूनच 2 वर्ष सराव केलेला आहे, तरी तुला अजूनही जास्तीची मेहनत करण्याची गरज आहे. After each performance, someone said, "The sitar sound is like a flowing stream. Your instrument doesn't have that depth." अजून एक व्यक्ती त्याला बोलली की सितारच्या आवाजात वाहत्या झऱ्यासारखा होता आणि तुझ्या वाद्याच्या आवाजात तसा लय नव्हता. Yet another said, "Your brother plays the violin. His sur and tal are so beautiful. What are you doing with this instrument?" एवढं असून सुद्धा अजून एक व्यक्ती म्हणाला, तुझा भाऊ व्हायोलिन वाजवतो, त्याचे सूर आणि ताल किती सुंदर आहेत आणि तू या वाद्यासोबत काय करत आहेस. मोहन वॉज डिप्रेस्ड अँड क्राईड फॉर द होल नाईट. ही हॅड ऑलरेडी गिवन 2 years ऑफ हिज लाईफ टू दिस इन्स्ट्रुमेंट. हे सर्व ऐकून मोहन निरुत्साही झाला होता आणि संपूर्ण रात्रभर तो रडला. त्याने त्याच्या जीवनाचे 2 वर्ष या वाद्यासाठी दिले होते. बट फ्रॉम द हार्ट आय एम मेड फॉर गिटार. देर इज नो इन्स्ट्रुमेंट फॉर मी बट द गिटार, ही थॉट. मनातल्या मनात विचार करतो की माझा जन्म गिटारसाठीच झाला आहे, माझ्यासाठी गिटारशिवाय दुसरे वाद्य नाही, असा तो विचार करतो. This instrument will become my face to the world. I am sure I am going to make it big, very big. He was determined. हे वाद्य मला विश्वात प्रसिद्धी मिळवून देईल. मला खात्री आहे मी यशस्वी होईल आणि मला मोठं यश मिळेल, असा त्याने दृढ निश्चय केला होता. This experience took place when Mohan was only 16 years of age. It was the turning point of his life. हा प्रसंग जेव्हा घडला होता तेव्हा मोहन 16 वर्षाचा होता आणि या प्रसंगाने त्याच्या जीवनाला एक नवीन वळण मिळणार होतं किंवा एक परिवर्तन मिळणार होतं. मोहन डबल्ड हिज रियाज अँड प्रॅक्टिस फॉर अबाउट 10 hours अ डे. यानंतर मोहनने त्याचा रियाज दुप्पट केला होता आणि दिवसातून जवळपास 10 तास तो सराव करत होता. He also studied other aspects of the guitar. He decided to incorporate the specialty, technique and sound of every instrument into the guitar. He wanted to invent something which gave the sound and tune of the Western guitar but could be played like an Indian veena. त्याने गिटारच्या इतर पैलूंवर पण सराव करण्यात केला किंवा अभ्यास केला. त्याने प्रत्येक वाद्याची विशेषता, निर्माण, बनवण्याची पद्धत आणि आवाजाला गिटारमध्ये मिळवून एक करण्याचे नक्की केले. त्याने अशा एका वाद्याचे निर्माण करायचे होते की ज्याचे आवाज आणि सूर गिटारसारखा असेल पण त्याला भारतीय वीणाप्रमाणे वाजवू शकतो. Not only the sound that my instrument produces is important, but it must also express my vision, what I want to say through the instrument, he said to himself, and finally, with unsteering efforts and understanding of ragas, he created the wonderful Mohan Veena. माझ्या वाद्यातून उत्पन्न होणारा ध्वनीच महत्त्वाचा नाही, पण त्याच्यात माझी दृष्टी पण व्यक्त झाली पाहिजे आणि माझ्या वाद्याद्वारा काय म्हणायचे आहे ते, असा त्याने विचार केला आणि शेवटी अथक परिश्रम आणि रागच्या समजने त्यांनी एक अद्भुत मोहन वीणाचे निर्माण केले. टुडे द वर्ल्ड नोज मोहन ॲज पंडित विश्व मोहन भट, विनर ऑफ अ ग्रॅमी अवॉर्ड. आज संपूर्ण विश्व मोहनला ग्रॅमी अवॉर्ड विजेता पंडित विश्व मोहन भट म्हणून ओळखतात. आय जस्ट फॉलोड माय हार्ट पॅशन अँड हिअर आय एम, सेड मोहन ॲट द अवॉर्ड सेरेमनी इन 1993.
मी फक्त माझ्या मनातील उत्कट इच्छेप्रमाणे वागलो आणि बघा मी आज इथे आहे. 1993मध्ये इनाम वितरण समारंभात मोहन यांनी सांगितले. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे नोटबुकमध्ये लिहावीत. थँक्यू. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना हू सेड टू whom कोणी कुणास म्हणाले हा प्रश्न विचारला जातो, तर त्यानुसार त्या प्रश्नाची तयारी करावी.